तर मित्रांनो, मी संदीप ठाकूर, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे परत एकदा. तर आपण आज सकाळ सकाळ आलो, 6:30 वाजलेत आणि खूप पाऊस पडला आत्ताच. मग दाखवतो कसं किती पाऊस पडला आहे. आणि अजून बघा किती ढगाळ वातावरण आहे. आपल्या मंदिराचे तर बामंदिरचे ते आलो आत्ताच आणि पाऊस पण अजून भरपूर पडला. आणि रमेश ठाकूर आहे माझ्याबरोबर. तर आम्ही जाऊन बघतो आता काय मच्छी लागते काय, चिमणी मासे. भरपूर पाऊस पडला, बघूया. लागले तर ठीक आहे, तर तुम्हाला बघायला भेटेल. आता बघूया काय भेटतं काय, खेकडे बिकडे. तर चला बघत राहा व्हिडिओ आपली, पूर्ण स्क्रिप्ट करू नका थोडी पण. चला मग. तुम्ही बघू शकता किती जोरात पाऊस पडतो आमच्या इथे. सकाळचे 6:30 वाजले. लय जोरात पाऊस पडतो आमच्या इथे. बघा मित्रांनो, ढग बघा किती. लय पाऊस पडला आणि अजून पावसाचा रंग आहे. तर बघूया आपण काय काय मच्छी भेटते आपल्याला. तर भिशी आणि आमच्या बुडी आहेत, जे आम्ही चिमणी पकडण्यासाठी यूज करतो. ते घेऊन जातो आता रमेश ठाकूरांनी मी. तर मित्रांनो, आत्ताच आलो बघा, बोटिंग तिथे आलं. बघा पाऊस किती पडला आहे. सर्व बोटीत पाणी आहे. आपल्या स्वप्नील नाकवाची पण बोटीत पाणी भरपूर आहे. आणि पाऊस परत आला पडतोय. हे बघा, स्वप्नील नाकवाची होडी पूर्ण भरले पाण्याने. पाणी सुकलं, अजून आला नाही. तर आम्ही जाळी भरून घेतो आता होडीमध्ये. आज पहिला दिवस आहे मच्छीला जायचं. तर बघूया आपल्याला कुठली मच्छी भेटते. तर बघत राहा. वा ना, मोठं लागेल, ब्लॉक लागेल. तर मित्रांनो, अजून पाऊस भरपूर पडणार असं वाटतं. बघा वातावरण बघा असं दिसतं. बघा ही आमची मोठी बोट आहे. आणि पाणी बघा किती जोरात वाहतोय. खूप पाऊस पडला असं वाटतं आज. आता सकाळी पहाटेच लागलेला आहे, 4:30 वाजता पाऊस. मित्रांनो बघू शकता किती वाहने पाण्याला आहे. बघा पाणी किती फास्ट सुकतं. जोरात पाणी चाललंय. मित्रांनो बघू शकता पाऊस आत्ताशी गेलाय थोडासा. आणि पाठी स्वप्नील नाकवा बसलाय. आणि कमू पण, त्याला पण लय थंडी वाजली. रमेश ठाकूरला पाऊस लय पडलाय. पाठी बघा स्वप्नील ठाकूर बसलाय. त्याचा पण यूट्यूब चॅनल आहे, त्याला पण सबस्क्राईब करा. मला पण सबस्क्राईब करा. आमच्या दोघांचे नवीन चॅनल आहे. त्याचा चॅनल आहे कांजूरचा कोली म्हणून आहे. तर बघू शकता याचा पण चॅनल. त्याच्या पण व्हिडिओ आहेत, फिशिंगचे आहेत. आणि खूप आपला जेवण बिवणपर्यंत आपण ते पण टाकलं त्याने. तर बघू शकता, नक्की बघा. मित्रांनो पाऊस थांबला आता थोडासा. चाललं पुढे पुढे असते असते. ती आमची खाडी आहे, बघू शकता. पाणी लय जोरात सुकतोय. जाळी घेतली आहे, गोणीतच आहे अजून. पाऊस जास्त लागणार आता. जाळी घेतलेत, बघूया काय भेटतं काय. हे बघा जाळी आपली. त्यानं पाऊस तर गेला. आता खेकडे जरा काढतोय. एक खेकडा, 2 खेकडे काढलेत आता. एक मोठा भेटला, एक छोटा आहे. तर आता पाऊस तर गेला, नंतर मच्छी बघणार आहे पाणी भरल्यावर. तर पाणी तर आलं नाही म्हणजे पाऊस तर अजून भरपूर अंधार आहे खाडीमध्ये. बघा आणि मच्छर पण लय चावतोय. तर बघू शकता मी एक खेकडा काढला. हा बघा एक खेकडा भेटला आहे. हा बिल आहे खेकड्याचा. आताशी एक भेटला बघा.
म्हणजे हा दुसरा खेकडा आहे, एक छोटा एक मोठा भेटला आहे. बघूया तू किती खेकडे भेटतं आपल्याला. मित्रांनो आम्ही जाळ टाकायला घेतला बघा. हा दांड्या असतात बघू शकता. एवढी पण आहे ते बघा. फुल पाणी भरलं इकडे. जाळ टाकतो बघूया काय भेटतं आपल्या जाळ्याला. थर्माकोल टाकलाय आणि आपली बोट बघा फिरते. म्हणजे आपली म्हणजे ते पक्षी बघायला येतात फ्लेमिंगो. मित्रांनो बघू शकता स्वप्नील ठाकूर मारतोय पलटी आणि रमेश ठाकूर जाळ टाकतोय आणि मी शूट करतोय. फुल पाणी भरलं. मच्छी काय समजत तर नाही पण टाकून बघतो आम्ही. काय भेटली तर बघूया, तुम्हाला पण भेटेल बघायला. हा जाला खाली जाईल आता, जमिनीच्या खाली म्हणजे चिखलाच्या खाली जाऊन बसेल आता. चिखल्यावर जाऊन राहील. याची ह्याचा म्हणजे जो गाला आहे तो 2 बोटाचा आहे. म्हणजे 2 आपली बोटं असतात ना, त्याच्या 2 बोटा एवढा गाला आहे. तर तेवढे आपल्याला 2 बोटा एवढे मासे लागतील. म्हणजे 2 बोटा एवढे घालायचे. तुम्हाला बघायला भेटेल किती मोठे मासे आहेत ते. तर बघूया आपण टाकणं चालू आहे आपलं आता. तर किती मासे भेटतात ते तुम्हाला दाखवतो नंतर किती भेटतात ते आपल्याला. आणि हवा पण आहे. सकाळी पाऊस पडला, तुम्हाला दाखवतो. पाऊस पण पडत होता म्हणून जाळं घेऊन आलो. बोलत लागतं तर काय बघूया आपण. तर हवा पण आहे थोडी आणि फ्लेमिंगो पण भरपूर आहे इकडे. तुम्हाला दाखवतो येतील तर इकडे बघायला बसायला. भरपूर पक्षी आहेत फ्लेमिंगो पण आपल्या इथं काढीत. तर मित्रांनो रमेश ठाकूर टाकतोय. असते असते घाई नाही असते असते. इकडे फ्लेमिंगो भरपूर आहेत पक्षी. लांब आहेत दिसणार नाही. सगळे पण मस्त उगवलं. पाऊस आत्ताशी गेला एकदम साफ झालं ढग. जाळ टाकलं आपलं त्या साईडनं इथपर्यंत नाही. तर मित्रांनो बघू शकता किती लाट मारते पाण्याची. हवा पण आहे भरपूर. लाट किती मारते. वरीला आपटते. रमेश ठाकूरने पकडली आहे. नांगरची रशी पकडून ठेवली आहे आणि आम्ही ते जाळ टाकलं आहे. स्वप्नील ठाकूर बसलं आहे. बसलो आता. बघूया 5-10-15 मिनिटांनी उचलतो आता जाळा. बघायचं काय भेटतं का नाही तर घरी जाणार आहे. तर बघूया भेटलं तर तुम्हाला बघायला भेटेल काही मच्छी भेटते आपल्याला कशी लागते ती. पहिल्यांदा चालू आज मच्छीला. तर मित्रांनो जाळ टाकलेला पण काहीच नाही भेटलं आम्हाला. जाळायला एक सुद्धा मच्छी नाही लागली. तर चाललो आता. पण काय करणार. सकाळी पाऊस पण भरपूर पडला. खेकडे पण नाही भेटले. खेकडे पण थोडेच भेटलेत. सर्वांना एक वाटा म्हणजे जेमतेम 7-8 खेकडे भेटले. 8-8, 9-9 खेकडे. मला पण, स्वप्नील ठाकूरला पण आणि रमेश ठाकूरला पण 7-7, 8-8 खेकडे भेटलेत. तर काय भेटले नाही तर आम्ही आता घरी चाललो आहे. बघू शकता तुम्ही. तर बघूया आपण आता नेक्स्ट टाईम परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया आपण काय भेटलं तर खेकडे. तर आता आम्ही जातो आहे घरी. वैतागला तो पण आता बोलतो चला घरी. झाला परत भरून ठेवला गोणीमध्ये. तर परत गोण वरती काढून ठेवतो आणि निघतो मग. चला मग व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. काय तर भेटलं तर नाही पण व्हिडिओ नक्की बघा आपले. तो मित्रांनो बघू शकता आम्ही आताच पोचलो इकडे. आपल्या बोटी आणि पाणी बघा किती झालं. सकाळी आपण गेलो तर पाणी एकदम सुक्का होतं बघा. अजून भरतं लय जोरात. दिशावाटं पाणी जरा वाढलं वाटतं थोडंसं. का माहीत नाही.
आणि खेकडे भेटले एक एक वाटा बघा. 2 ते पकडताना जातील. हां तर मित्रांनो हे बघा हे रमेश टाकूला भेटलेत 2 वाटे आहेत. आणि मित्रांनो बघू शकता बघा किती पाणी आहे. रमेश टाकूड गेला खाली पाणी बघायला. फुल पाणी भरलं आहे इथे आणि मच्छर पण भरपूर आहे इकडे. पाणी भरलं तर हा कसा मजा करते बघा. अरे नाचो फुल पाणी में. हे नवीन आणलंय गादी आणलंय पाण्यात झोपायला. तर स्वप्नील लाकडीच्या वडीचं काम करायचं आहे. तर वडी वरती घेतली आहे सुक्यावर लावायचे आहे. ते पाईप जरा चेंज करायचे आहेत. बघू शकता त्यांनी वरती आणली वडी आणि आपली आणि खाली बांधली आहे पाण्यामध्ये. आणि आपली मोठी बोट आहे त्याने आता वरती लावले. इथं काम करतात 2-3 दिवसाने. तर मित्रांनो सागर पाटील आला तो हरवला तिथे पाणी भरपूर भरला म्हणून. हा अरे आम्ही पण गेलो भिशी टाकायला गेलतो का एक चिमणा नाही बालाला. जाम वाईन टाकली पाण्याची. पहिल्यांदा पडली मला. एवढे लांबून आलं मग ते लांग मारत लांब आलो. पाणी किती ते बोलू धडपडत कोण येतो बोल पाण्यातून. मी तरी बघितलं कोणतरी बोलू आसवाला. अरे पण आसवाला एवढा पाण्यातून बोलू कसा येईल. तर मित्रांनो बघू शकता सागर पाटील आला. चला मित्रांनो चाललो आता वरती. तो कोलवीला गेलेला तिकडे पण पाणी जास्त झालं तर त्याला वाट नाही भेटली म्हणून तो हरवला तिकडे. तर तो आला आता. आम्ही पण बोललो एवढा पाण्यातून कोण पवत येतोय. तर सागर पाटील होता. तर मित्रांनो वरती आलो आम्ही बघा किती पाणी झालं झाडात. ही आमची जुनी बोट. हे बघा आमची जुनी बोट. रोडपर्यंत पाणी लागलं हे बघा. तर मित्रांनो आम्ही आता वरती आलो. आपला मंदिर आहे बघा बामदेवचा. तर आम्ही आता वरती आलो. आता नेक्स्ट चाललो घरी. तर आपली व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग ओके बाय.